डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू येथे एका साध्या कुटुंबात भीमराव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामजी सपकाळ हे सैन्यात होते व आई भीमाबाई अत्यंत प्रेमळ आणि कष्टाळू होत्या. लहानपणापासून बाबासाहेबांनी समाजातील असमानता, भेदभाव आणि अस्पृश्यता जवळून पाहिली. भारतात पाण्याचा गोठ मिळत नव्हता, तोच पुढे जगातील सर्वात विद्वान लोकांमध्ये उभा राहिला. हा त्यांच्या जिद्दीचा, परिश्रमाचा आणि दृढ निश्चयाचा पुरावा आहे. शिक्षण घेतल्याने तर त्यांनी भारतात परत येऊन समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी मोठा लढा दिला. महाडच्या 14 तळ्यावर पाणी पिण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केलेला त्यांचा संघर्ष आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. समाजातील भेदभाव पाहून, धर्मातील असमानता पाहून त्यांनी बुद्धांचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे शरीर थांबले, पण विचार थांबले नाही. ते आजही जिवंत आहेत. आपल्या संविधानात, आपल्या स्वातंत्र्यात, आपल्या हक्कामध्ये, आपल्या प्रगतीत, आपल्या विचारात. बाबासाहेब विद्यार्थ्यांना एक मोठा संदेश देऊन गेले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शेवटी तुम्हाला एवढंच सांगते, बाबासाहेबांचे जीवन म्हणजे दीपस्तंभ. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे दीपस्तंभ. मार्ग दाखवतो, ज्ञानाचा मार्ग, समानतेचा मार्ग, स्वाभिमानाचा मार्ग. हा मार्ग धरून चालणं हीच त्यांची खरी आदरांजली आहे. धन्यवाद.